ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली जिल्हा परिषदमध्ये करेक्ट कार्यक्रम जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचले। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 61 पैकी त्यांनी 18 जागांवर विजय मिळवला आहे, तर 16 जागांसह भाजप दुसऱ्या स्थानावर आहे। 11 जागांसह काँग्रेस तिसऱ्या जागेवर आहे, तर महाविकास आघाडीला मतदारांना साथ दिल्याचे दिसून आले। या निकालानंतर जयंत पाटील यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांना डिवचलं। फेसबुकवर पोस्ट करत जयंत पाटील म्हणाले आहेत की जिल्ह्यात हुकुमशाही सुरू होती, गुंडगिरीला खतपाणी घातलं जात होतं, वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्याच्या संस्कृतीला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात होता, तसेच शेतकऱ्यांवर अन्यायकारक नियम लादले जात होते। या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिलेलं आहे। त्यांनी पुढे म्हटलं की सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थारा दिला नाही। आपल्या जिल्ह्याची ही ओळख अबाधित ठेवण्यासाठी जनतेचे पुनश्च एकदा मनापासून आभार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला आणि त्याबद्दल मी तिन्ही पक्षांच्या वतीने मायबाप जनतेचे आभार व्यक्त करतो, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे 18, काँग्रेसचे 11, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा 1 सदस्य विजयी झाला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची सदस्य संख्या 30 होते। त्यांना बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे। भाजप आणि महायुतीकडे 31 सदस्य आहेत, त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 आहेत। त्यामुळे आता या सदस्यांना आपल्यासोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे।